अंबरनाथच्या चिंचपाडा परिसरातील खदानीच्या स्वच्छता मोहिमेला आता वेग आला आहे। खदानीतील संपूर्ण पाणी उपसल्यानंतर आता खदानीत वर्षानुवर्ष साचलेला गाळ आणि कचरा काढण्याचं काम हाती घेण्यात आलंय। कोहसगाव ग्रामस्थ मंडळाच्या पुढाकाराने ही मोहीम राबवली जात असून पावसाळ्यापूर्वी खदान पूर्णपणे स्वच्छ करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केलाय। अंबरनाथमधील चिंचपाडा कोहसगाव परिसरातील ही खदान अनेक वर्षापासून गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव दरम्यान गणपती तसेच देवीच्या मूर्ती विसर्जनासाठी वापरली जाते। या खदानीत मोठ्या प्रमाणात गाळ साचला असून नागरिकांकडून टाकण्यात आलेल्या विविध प्रकारच्या कचऱ्यांमुळे खदान प्रदूषित झाली होती। याच पार्श्वभूमीवर कोहसगाव ग्रामस्थ मंडळांनी खदान स्वच्छतेची मोहीम हाती घेतली आहे। प्रदीप पाटील आणि चरण रसाळ यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी या उपक्रमाला सुरुवात केली। मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात सलग 2 दिवस 24 तास पंपाच्या साहाय्याने खदानीतील संपूर्ण पाणी बाहेर काढण्यात आले। त्यानंतर आता पोकलेन मशीनच्या मदतीने तळाशी साचलेला गाळ आणि कचरा हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। पावसाळा सुरू होण्यापूर्वी खदान पूर्णपणे स्वच्छ करण्याचा प्रयत्न असून यंदाच्या पावसाळ्यात खदान स्वच्छ आणि निर्मळ पाण्याने भरून जाईल। त्यामुळे आगामी गणेशोत्सवात भाविकांना स्वच्छ पाण्यात गणपती बाप्पाचं विसर्जन करता येणार आहे। हा या मोहिमेमागील प्रमुख उद्देश असल्याचं ग्रामस्थ चरण रसाळ यांनी सांगितलंय। कोहसगाव ग्रामस्थ मंडळ यांच्याकडून या खदानाचा गाळ काढण्याची प्रक्रिया आम्ही सुरू केलेली आहे व येणारे गणपती विसर्जन हे चांगल्या पद्धतीने यांचे विसर्जन देखील व्हावा यासाठी आम्ही हे प्रयत्न करत आहोत। सर्वप्रथम आम्ही या खदानाचा जो डी वॉटर आपण म्हणतो पाणी सर्व गाळ आम्ही काढून घेतलेला आहे व आता आम्ही पोकलन डंपर यांच्या साहाय्याने याच्यामध्ये साचलेला जो काही गाळ कचरा वगैरे आहे तो आम्ही बाहेर काढून हा जो तलाव आहे मोकळा करण्यात येत आहे।